नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये पत्ता बदलायचा असेल आणि तुमच्याकडं त्या स्थानिक ठिकाणचा काहीही पत्त्याचा पुरावा नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही पत्ता कशा पद्धतीने बदलू शकता? तर तुमच्या कुटुंबामध्ये आईचं किंवा वडिलांचं किंवा पती पत्नी कोणाचं देखील जर त्या स्थानिक ठिकाणचा पत्ता असेल आणि तोच पत्ता जर तुम्हाला करायचा असेल, तर एक डिक्लेरेशन फॉर्म असतो ज्याला हेड ऑफ फॅमिली असं म्हणलं जातं. तो तुम्हाला फॉर्म व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मी सांगतो त्या पद्धतीने तो फॉर्म तुम्ही भरून तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंट शिवाय हेड ऑफ फॅमिली द्वारे तुमचा पत्ता बदलू शकता. तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. ए टू झेड फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीनं हेड ऑफ फॅमिली पत्ता बदलला जातो, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माझे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात आणि संपूर्ण ए टू झेड प्रोसेस समजून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे myAadhar.uidai.gov.in. एंटर केल्याच्या नंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपन झाल्याच्या नंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. आता पत्नीचा पत्ता बदलायचा आहे म्हणून मी पत्नीचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून आता लॉग इन करणार आहे. कारण हेड ऑफ फॅमिली बेस पतीचा पत्ता आहे स्थानिक ठिकाणचा, तोच पत्ता पत्नीला करायचा असेल तर पत्नीचं आधार कार्ड सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. असं कुटुंबातल्या हेड ऑफ फॅमिली बेस तुम्ही कोणाचाही पत्ता घेऊ शकता. तर पत्नीचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी मी टाकला आहे आणि लॉग इन यावर क्लिक केलं आहे कॅप्चर टाकून. आता आलेला OTP या ठिकाणी टाकून मी लॉग इन करून घेतो. OTP टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीनं लॉग इन करायचं आहे आणि 1 नंबरचा जो ऑप्शन आहे ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर जो पहिला ऑप्शन आहे अपडेट आधार ऑनलाईन, जर स्वतःचं काही डॉक्युमेंट असेल तर या ऑप्शनवरून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून पत्ता बदलू शकता. आणि जर हेड ऑफ फॅमिली बदलायचं असेल तर हेड ऑफ फॅमिली HOF हा 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तर मी या 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करतो आणि स्क्रोल करून नेक्स्ट यावरती क्लिक करतो. आता तुमच्या आधारमध्ये सध्या असलेला पत्ता तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर आता आपल्याला जो पत्ता हवा आहे हेड ऑफ फॅमिलीचा, त्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर पत्नीचा आपण पत्ता बदलतो आहोत तर पतीचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे की ज्यांच्या आधारावर या ठिकाणचा स्थानिक पत्ता याआधीच अपडेट केलेला आहे. त्यानंतर खाली क्लिक करायचं आहे. त्यांच्या आधारमध्ये जो मोबाईल नंबर लिंक आहे तो या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल. त्याच्यानंतर हेड ऑफ फॅमिलीशी रिलेशन काय आहे ते तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे. मदर, फादर, लिगल गार्जियन कोण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. मी स्पाऊस निवडतो म्हणजे जोडीदार. त्याच्यानंतर तुम्हाला खाली सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये काय निवडायचे तर सेल्फ डिक्लेरेशन हेड ऑफ फॅमिली बेसचं हे निवडायचं आहे आपल्याला. कारण हे आपल्याला हेड ऑफ फॅमिली बेसचं एक PDF डाउनलोड करून अर्ज भरायचा आहे, तो या ठिकाणी अपलोड करायचा. तर मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं भरता येईल. तर हा तो डिक्लेरेशन फॉर्म आहे. सर्वप्रथम हेड ऑफ फॅमिली जी आहे त्यांचं वरती नाव कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. त्यांच्या आधारवरला पत्ता टाकायचा आहे पिनकोड सहित. त्याच्यानंतर खाली त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी असेल. आता त्यांच्या पत्नीचं नाव, ज्यांना ॲड्रेस ते शेअर करतात त्यांचं नाव असेल, त्यांचा आधार क्रमांक असेल. खाली देखील त्यांचं या ठिकाणी नाव असेल. स्पेलिंग मिस्टेक करू नका, अशा पद्धतीने अर्ज भरा. त्यांची या ठिकाणी हेड ऑफ फॅमिलीची सही असेल, त्यांची या ठिकाणी डेट टाकलेली असेल. अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल पेमेंट मोडवरती. यामध्ये तुम्हाला कोणताही ॲड्रेस टाईप करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट हेड ऑफ फॅमिली म्हणजे जे तुमच्या फॅमिलीचे हेड आहेत त्यांच्या आधारवर जो पत्ता आहे तोच पत्ता ह्यांच्या आधार कार्डवरती येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला पेमेंटवर रिडायरेक्ट केल्याच्या नंतर पेमेंट केल्यावर थोडं थांबायचं आहे. पेमेंट होण्यासाठी वेळ लागू शकतो कधी. अशा पद्धतीनं आता तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली आपलं पेमेंट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, ह्याची प्रिंट आपण सेव्ह करून ठेवायची किंवा कस्टमर असेल तर त्यांना याची प्रिंट तुम्ही आधी
आपल्याला प्रिंट करून द्यायचे. तर अशा पद्धतीने ही प्रिंट मी या ठिकाणी अशा पद्धतीने प्रिंट काढतो आणि प्रिंट काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो SRN नंबर आहे हा SRN नंबर कॉपी करून घ्यायचा आहे. कारण हा SRN क्रमांक आपल्याला कॉपी करायचा आहे, हाच आपल्याला समोर लागणार आहे. नंबर कॉपी केल्याच्या नंतर हे पेज कट करायचं आहे आणि जे आधार लॉग इन केलेलं आहे पत्नीचं ते आधार आता आपल्याला लॉग आऊट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे आधार कार्ड मी लॉग आऊट केलेलं आहे आणि आता पतींचं आधार कार्ड आपल्याला म्हणजे जे हेड ऑफ फॅमिली आहेत त्यांचं आधार कार्ड या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. कारण आधी विनंती पाठवली आपण पत्नीची, आता ती विनंती यांच्या आधार कार्डमध्ये लॉग इन होऊन आपल्याला ॲक्सेप्ट करायची. तर या ठिकाणी पतीचं आधार कार्ड क्रमांक टाकून या ठिकाणी आपण लॉग इन करतो आहे. अशा पद्धतीनं आधार कार्ड लॉग इन करायचे. दोन्हीही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीनं पतीचं आधार कार्ड लॉग इन केल्याच्या नंतर सर्वात खाली तुम्हाला यायचं आहे आणि माय हेड ऑफ फॅमिली यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं एंटर SRN नंबर आहे, या ठिकाणी तो Ctrl+V करून मी पेस्ट करतो. असा टाकल्याच्या नंतर आता आपल्याला टॅब मारायचं आहे आणि ॲक्सेप्ट विनंती ॲक्सेप्ट करायची. म्हणजे त्यांनी मागितलेला पत्ता आणि यांनी शेअर केला, तो ॲक्सेप्ट करणे म्हणजे विनंती मान्य केली. तर ॲक्सेप्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अनुमती द्यायची त्यांना ॲड्रेस चेंजसाठी. तर विनंती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे हेड ऑफ फॅमिली शेअरिंग युअर ॲड्रेस, म्हणजे पत्ता पाठवण्यासाठी अनुमती या ठिकाणी दिलेली. तर अशा पद्धतीनं वर्किंग 8 ते 10 दिवसामध्ये हेड ऑफ फॅमिली पत्ता बदलला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक असू नये आणि सर्व फॉर्म हा कॅपिटल बाराखडीमध्ये भरला पाहिजे, तरच तुमची विनंती यशस्वीरित्या मंजूर होणार आहे. चला तर भेटूया पुढील एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.